आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। महादेवा, तुला तर सगळंच माहिती आहे, सर्वज्ञानी आहेस तू। आमच्या घरावर आलेलं संकट लवकरात लवकर दूर कर आणि आमच्यावर तुझी कृपा दृष्टी कायम असू दे। हॅलो सावली, सावली कुठे आहेस तू? पटकन बाहेर ये। अहो पण मी सावली पटकन ये बाहेर। सुखाला नजर लागते बाळा, त्यात माणसाचा तोल जाऊ शकतो। काही झालं तरी सारंगचा हात घट्ट पकडून ठेव। कुठे आहात तुम्ही? सावली, काय झालं? काय झालं? का घाबरलीस एवढी सावली? मी इथेच आहे, मी नाही जाणार तुला सोडून। नको घाबरू, सकाळपासून अस्वस्थ आहेस। तुझी अस्वस्थता बघून मला काळजी वाटू लागली आहे। त्यात तुझा श्रावणी सोमवारचा उपवास आहे। माझा जीव जर उपाशी असेल तर मी आनंदात कसं राहीन? मी काळजी घेऊ शकतो ना। नवऱ्यासाठी उपवास करतेस, महादेवाची उपासना करतेस, तर त्याचं फळ मिळायला नको? म्हणजे सांगतोय, 2 मिनिटं थांब, मी आलो। पांडुरंगावर तुझा खूप विश्वास आहे सावली, खूप श्रद्धा आहे, त्यात समर्पणाची भावना आहे। जेव्हा समोरच्यावर आपण एवढा विश्वास ठेवतो ना, तेव्हा समोरच्याला पण भीती वाटते तो विश्वास तुटू नये याची। पांडुरंगाला पण भीती वाटत असेल तुझा विश्वास तोडायची, नाहीतर एक माणूस आहे। तू विचार कर, जर पांडुरंगाला जर तुझा लळा लागू शकतो तर माझं काय होत असेल? जगन्नाथजी म्हणून गेले होते की सावली सारंगची आयुष्य रेषा आहे। जर माझी आयुष्य रेषा माझ्यापासून दूर गेली तर माझं काय होईल? म्हणजे तू मला सोडून गेलीस किंवा मी तुला सोडून गेलो तर मी नाही जगू शकणार सावली। एवढं करतेस तू माझ्यासाठी, मला तुझी काळजी घेऊ दे। ये।
हा नाही बरोबर आहे. पण खरं सांगू, थँक्यू. नीलने आणि तुम्ही माझी खूप मदत केली. हो ना, तुमच्यामुळेच तर मी हनीमूनला चाललोय. आता कसं, आता सगळं सोपं होईल ना. हा कुठे? अच्छा असं आहे का? बरं बघतो. नाही त्या प्लांटला व्हिजिट करावं लागेल. हो नाही ना, बघतो. पण सॉरी तुम्हाला ना, जरा रात्री मी जरा त्रास देतोय. नाही मला जरा फाईल्स हवे आहेत, फाईल्स. हा मी तुम्हाला मी मेल करतो, तर पाठवा मला. डिटेल्स मेल करतो मी तुम्हाला. हो किती वेळ लागेल? एक 10 मिनिटात मेल करतो. हा पाठवून द्या. ठीक आहे. हा सोड. नाही का? सोडा तुम्ही. तू सोड. नाही सोड. नाही. बघा काय करताय सारंग सर? हनीमूनची तयारी. जा तुम्ही. जाऊ? खरंच जाऊ? ठीक आहे. सारंग सर थांबा, उशी द्या माझी. नाही देणार. आता तर या मऊ उशीला मी आयुष्यभर असं मिठी मारून बसणार. माझ्यात आणि उशीमध्ये अंतर ठेवणारच नाही मी. घट्ट माहिती मला. तुम्ही असं काहीतरी विचित्र बोलता. मी येणारच नाही. वाघ नवरीबाई, आजपर्यंत कुलदेवताचं तू कारण दिलंस मला. आता तर आपण हनीमूनला चाललोय. आता काय होईल? तिथे तर रोमॅन्टिक वातावरण असेल, निसर्गाच्या सानिध्यात. नद्या असतील, डोंगर असतील, कदाचित समुद्र पण असेल. समुद्र? काय? सारंग सर, हा मी समुद्र माझ्या आयुष्यात कधी पाहिलंच नाहीये. तुम्हाला सांगू, मी लहानपणी एकदा फोटोमध्ये पाहिलं होतं. ते ना तिथे लाटा असतात, आजूबाजूला मोठी मोठी नारळाची झाडं असतात, खूप सारे लोक. आणि काय करताय तुम्ही? माझ्या साडीशी खेळू नका. नाही खेळत. तिथे पण नाही खेळणार, कारण तिथे तू साडी नेसणारच नाहीस ना. ड्रेस घालशील ना. कळलं ना? कळलं. जा तुम्ही.